डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय संविधान, जय संविधान, जय भारत, जय भारत, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। मित्रांनो, मोर्चा थोडासा आपला उशिरा झालेला आहे। पंजाबमध्ये ज्या पद्धतीनं तो पुतळा तोडला गेला आणि संविधानाची जी नासधूस त्यांनी केली गेली दिवसा ढवळ्या, ते काही त्यांनी केलेलं नाहीये। तो एक निमित्त मात्र आहे। त्याच्या पाठीमागे कोणीतरी त्याचे बोलविते तरी वेगवेगळे आहेत आणि ते आज मोकार सुटलेले आहेत। दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये बघितलं एक तो टकलू हिवान, चित्रपटात त्यांनी तसा रोल केला तर टकलू हिवान कुठल्या तरी, म्हणून मी त्याला तेच म्हणतोय। बाकी त्याला कोणी ओळखत नाहीये, पण तो बोलला की शिवाजी महाराजांनी म्हणे काय तो पेट्यानंतर पाहता लाच देऊन पाहिला म्हणून। अशी ही औलाद जी आहे त्यांचे बोलविते दोन्ही कोण आहेत ते काही मी वेगळं सांगायची गरज नाही। ते बोलत नाही, दुसरेच बोलत असतात। त्याच्या पाठीमागे एक वेगळी भूमिका आहे। पसलं तर पसलं, कारण यांना हे संविधानच बदलायचं आहे, त्यांना हे संविधानच आज बदलायचं आहे, लक्षात घ्या। तेव्हा ही गोष्ट पटू द्यायची नाहीये, त्यांच्यावर कडक कारवाई व्हायलाच पाहिजे। ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांनी त्यांच्या शासनकाळामध्ये अन्याय अत्याचार करणारा समाजकंटक होते, त्यांचे जसे हातपाय तोडले तसं त्यांना कडेलोट केलं गेलं टकमक टोकावरून, त्याच पद्धतीनं त्यांच्यावरती कारवाई व्हायला हवी। जर ही कारवाई करत नसेल, केवळ एक दोन ओळीचं माफीपत्र देऊन त्याला सोडत असेल, तर माफीपत्र देऊन सोडणारे जे आहेत त्यांची पण भाषा तीच आहे, फक्त शासनामध्ये बसलेले आहे म्हणून ते तसं करू शकत नाही, कारण त्यांनी तसं शपथ घेतलेली आहे। पण मुंह में राम बगल में छुरी अशी त्यांची भूमिका असते। तोंडामध्ये शपथ घेताना संविधान शपथ घेणार, पण जो कारवाई मात्र संविधान विरोधीच करणार, असे हे लोक आहेत। हे सत्ता उठवण्याचं काम लोकांनी केलं पाहिजे। दुर्दैवाने ते होते येत की आपण सगळे एक नाही होतो। तीच गोष्ट दुसऱ्या बाजूला त्या पंजाबच्या त्या युवकाने केलेली कृती संदर्भात आहे। समोर जो फोटो आहे शहीद भीमसैनिक सूर्यवंशी, सोमनाथ सूर्यवंशी याला तर चिरडून मारलं गेलं। एक देशमुख सरपंच होता त्यांनाही मारलं गेलं आणि हे मारणारे जे आहेत ते मोकार सुटलेले आहेत। त्यांचे खरे बोलून धनी आहेत ते कधीच पकडले जात नाही आहेत। डॉक्टर दाभोळकरांपासून, कलबुर्गीपासून, गौरी लंकेशपासून, कॉम्रेड पानसेपासून ते खरे मारेकरी कधीच पकडले गेले नाही, त्यांना मारलं गेलं नाही। हीच खरी लोकांची गोष्ट आहे। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की सरकार काही करेल याच्यावर माझा काही विश्वास नाही। आपण आपल्या पद्धतीने निषेध नोंदवलेला आहे, आज निवेदन देत आहोत, परंतु हे निवेदन देऊन आपल्याला थांबायचं नाही। ही लढाई, ही चळवळ अधिक जोराने आपल्याला नेली पाहिजे। हीच खरी त्यांच्यावरती होणारी कारवाई आहे, एवढंच मी म्हणतो। जय संविधान, जय भारत, जय संविधान।